स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये। तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल, ते तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा। तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो। तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिंपली आपला प्रोजेक्ट्स मध्ये यायचं आहे। आता प्रोजेक्ट्स मध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट आपण यूज केलेले आहे ते आपल्याला इम्पोर्ट करून घ्यायचे अलाइट मोशन मध्ये। आणि अलाइट मोशन मध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। आता आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण इथं काय करणार आहोत की बीटमार्क यूज करणार आहोत, यामध्ये कोणत्याही प्रकारचा शेक इफेक्ट यूज झालेला नाही। तर त्यासाठी बघू शकता बीटमार्कचा अशा प्रकारे तुम्हाला ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे। तर फर्स्ट स्टेप काय करायचं, स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तर मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला मटेरियल दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा एक बॅकग्राऊंडला तुमचा अशा प्रकारे इमेज ॲड करून घ्यायचा आहे। आता हा इमेज मी तर डेमोसाठी यूज करतोय, इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करून आपला जो इमेज लेअर आहे तो फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे। आणि या इमेज लेअरची लेंथ आहे ती बघू शकता, इथं आपल्याला काय करायचं आहे की 17.6 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायचं आहे। वाढवून घेतल्यानंतर हा जो इमेज लेअर आहे त्याला परत एकदा सिलेक्ट करून ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये जाऊन याची जी ब्लेंडिंग ऑपेसिटी आहे ते 30 ते 35% तुम्हाला करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे बघू शकता इथं मी 30 ते 31 ठेवतोय। ठेवल्यानंतर परत एकदा बॅक निघून आपल्याला इथं काय करायचं, इफेक्टमध्ये जायचं आहे। ॲड इफेक्टवर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला फेड इन आणि फेड आउट हा इफेक्ट ॲड करायचा आहे। फेड इन आणि फेड आउट ॲड केल्यानंतर परत एकदा ॲड इफेक्टवर क्लिक करून स्पॉट कलर ॲड करायचा आहे। आता हे दोन कलर ॲड केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। आता इमेज आपली सेट झालेला आहे। इमेज लेअर सेट झाल्यानंतर काय करायचं की हा जो इमेज लेअर आहे तो लॉंग प्रेस करून अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे। बॅकग्राऊंडला घेऊन आल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। फक्त काय करायचं की इमेज लेअरची साईज आहे ती थोडीशी वाढवून इमेज लेअर इथं प्रॉपर सेट करून घ्यायचं अशा प्रकारे। तर सेट झाल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। आता नेक्स्ट स्टेप काय करायची की तुम्हाला ग्रुप 3 लेअर दिसत आहेत। ही पहिली लेअर आहे, ही सेकंड लेअर आणि ही थर्ड लेअर आहे। तर ग्रुप प्रत्येकी लेअरमध्ये 3 आतमध्ये 3 लेअर आहेत। तर ही जी पहिली लेअर आहे त्याला आपण सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे। एडिट ग्रुपमध्ये आल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे 3 लेअर दिसून येत आहेत। तर या तिन्ही ग्रुप लेअरमध्ये तुमचा इमेज ॲड करायचा आहे। त्यासाठी ग्रुप लेअर सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे। स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून तुमचा इमेज ॲड करून त्याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे। आणि तोच इमेज लेअर मधोमध घेऊन इथं आपल्याला याची साईज कमी जास्त करून इथं आपल्याला सेट करून घ्यायचं आहे। आता सेट करून घेतल्यानंतर इथून बॅक निघून आल्यानंतर बघू शकता की याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। फक्त काय होणार आहे की इथं काही लेअर आहेत त्याची लेअर लेंथ आहे ते अशा प्रकारे कमी होणार आहे, कारण आपली जी लेअर आहे त्याच्या लेंथ आहेत त्या जास्त MBच्या असल्यामुळे इथं काय होणार आहे की अशा प्रकारे साईज कमी जास्त होणार आहे। तर अशाच प्रकारे काय करायचे, तिन्ही लेअर आहेत अशा प्रकारे बघू शकता, तिन्ही आपल्या ज्या लेअर आहेत त्यामध्ये तुमचा इमेज आहे तो मधोमध घेऊन अशा प्रकारे प्रत्येकी 3 लेअरमध्ये ॲड करायचा आहे। आणि बॅक निघाल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। इथंही बघू शकता आपल्या ज्या लेअर आहेत त्या कमी झालेल्या आहेत। इथं तुम्हाला सहसा जास्त वेळा प्रॉब्लेम येणार आहे। इथं तुम्हाला अशा प्रकारे लेअर कमी पडणार आहेत, त्या फक्त वाढवून घ्यायच्या आहेत। वाढवून घेतल्यानंतर तुम्हाला प्रॉपर लुक येणार आहे। अशा प्रकारे बघू शकता की इथं आपल्याला तर अशा प्रकारे बघू शकता की आपण लेअरमध्ये तिन्ही इमेज लेअर अशा प्रकारे प्रॉपर ॲड केलेले आहेत। ॲड केल्यानंतर इथून बॅक निघून यायचं आहे, म्हणजे पहिली जी लेअर आहे ती आपली प्रॉपर इथं 3 इमेज लेअरची सेट झालेली आहे। तर बघू शकता 3D मूव इफेक्ट तुम्हाला अशा प्रकारे इथं दिसणार आहे। आता हे 3 झाल्यानंतर सेकंड नंबरची ही लेअर आहे, यामधील 3 लेअरही आपल्याला अशाच प्रकारे इमेज लेअर सिलेक्ट करण्यासाठी ग्रुप 2 लेअर सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे। आणि अशा प्रकारे बघू शकता तिन्ही लेअरमध्ये तुमचा इमेज लेअर आहे तो अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे। ॲड करून घेतल्यानंतर बघू शकता की प्रॉपर असा ओव्हरऑल लुक तुम्हाला या स्टेटसमध्ये या लेअरमधून दिसणार आहे। तर पहिली लेअर ॲड केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे दिसणार आहे। सेकंड लेअर ॲड करण्यासाठी परत एकदा ग्रुपवर क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे। इमेज ॲड करून
सगळ्यात पहिल्यांदा तर त्याची आपल्याला काय करायचं आहे की अशा प्रकारे इमेज लेअर ॲड करून अशा प्रकारे बघू शकताय की आपल्याला मधोमध घ्यायचं आहे आणि साईज कमी जास्त करून इथं प्रॉपर आपल्याला सेट करून घ्यायचं आहे. सेट झाल्यानंतर बॅक निघून आल्यानंतर याचाही ओव्हरऑल लुक तुम्हाला युनिक असा दिसून येणार आहे. अशाच प्रकारे थर्ड नंबरलाही अशाच प्रकारे आपण काय करायचं आहे की प्रॉपर इमेज लेअर ॲड करून घ्यायचे आहे आणि ॲड करून घेतल्यानंतर ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता बघू शकता इथंही 3 लेअर आपल्या प्रॉपर ॲड झालेले आहेत. तर जो पहिला इमेज लेअर आहे तो प्रॉपर असा लुक दिसत नाही आहे. तर अशा प्रकारे बघू शकताय. आता तिन्ही लेअर ॲड झाल्यानंतर बघू शकताय की तुम्हाला ही जी सेकंड लेअरची नंबरची जी लेअर आहे ती फक्त आपल्याला प्रॉपर अशा प्रकारे दिसणार आहे. आता इथूनही आपल्याला बॅक निघून आल्यानंतर बघू शकताय दोन्ही लेअर आपल्या प्रॉपर सेट झालेल्या आहेत. अशा प्रकारे बघू शकताय प्रॉपर सेट झाल्यानंतर थर्ड नंबरची अशाच प्रकारे करून घ्यायची आहे. इथं फक्त 2च लेअर आहेत. त्यासाठी ग्रुप 3ला क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. स्टार्टिंगला ग्रुप क्लिक करून ॲड करून इथं आपल्याला काय करायचं आहे पहिला इमेज ॲड करायचा आहे आणि तो मधोमध घेऊन ती जी 2 लेअर आहेत तेही आपल्याला प्रॉपर अशा सेट करून घ्यायच्या. ती पहिली लेअर केल्यानंतर सेकंडलाही आपल्याला इथंही आपल्याला काय करायचं इमेज लेअर ॲड करून अशा प्रकारे बघू शकताय. अशा प्रकारे काय करायचं ॲड केल्यानंतर इथं आपल्याला प्रॉपर इमेज लेअर सेट करायचं आहे. सेट केल्यानंतर इथं मधोमध येणार आहे आणि मधोमध आल्यानंतर ची साईज कमी करून इथं आपल्याला तो सेट करायचा आहे. तर सेट झाल्यानंतर बघू शकताय की आपल्या ज्या तिन्ही लेअर आहेत आपल्या प्रॉपर सेट झालेल्या आहेत. बघू शकता अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. तर आपलं पहिलं ॲनिमेशन आहे ते इथं क्रिएट झालेलं आहे. आता सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला काय करायचे की सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला 17.6 या सेकंदाचे बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि बाकीचे मटेरियलमधील इमेज आहेत ते ॲड करायचे आहेत. आता इथं तुम्ही तुमचे बाकीचे राहिलेले इमेज ॲड करू शकताय आणि इथं पुढील जो ॲनिमेशन आहे तो इथं क्रिएट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे समोरील तुमचे इमेज ॲड करून घ्यायचे आहेत आणि इमेज ॲड करून घेतल्यानंतर अशा प्रकारे वरती 3 डॉटला क्लिक करून फील्ड कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. म्हणजे आपला जो आपली हे आहे इमेज लेअर आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे. अशा प्रकारे बघू शकता की प्रॉपर असा लुक इमेज लेअरला येणार आहे. तर अशा प्रकारे फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे. फुल स्क्रीन केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की प्रत्येक इमेज लेअरला आपल्याला वरती जी PNG आहे ती आपल्याला प्रॉपर शो होण्यासाठी या ज्या इमेज लेअरच्या खाली 2 PNG आहेत त्या लॉंग प्रेस करून अशा प्रकारे वरती घेऊन यायचे आहेत. बघू शकता अशा प्रकारे आणि रेक्टेंगल लेअर याच्या खाली ठेवायचे म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर काय करायचं आहे 17.6 सेकंदाचे बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि इंक इफेक्ट ॲड करून इथं आपल्याला तो फक्त 18.7 पर्यंतच ठेवून घ्यायचा आहे आणि तो व्हिडिओ सिलेक्ट करून ब्लेंडिंगमध्ये जाऊन ऑपेसिटी आपल्याला लाईटनमध्ये जाऊन काय करायचं पहिला ऑप्शन स्क्रीन सिलेक्ट करायचा आहे आणि हा व्हिडिओ इथंच कॉपी करून इथंपासून चालवणारा प्रत्येक लेअरला हाच इफेक्ट अप्लाय म्हणजेच हा जो व्हिडिओ आहे तोच अप्लाय करून घ्यायचा आहे. म्हणजे याचं युनिक असं कॉम्बिनेशन दिसून येणार आहे. आता बघू शकता की याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी आपल्याला काय करायचे सगळ्यात पहिल्यांदा वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी.